कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळ दूध संघात सध्या वादाचा धूर निघतोय। मुंबई आणि पुण्यातील पॅकेजिंग आणि वितरण व्यवस्थेच्या ठेक्यांवरून आता थेट सभासद संस्थांनीच रणशिंग फुंकलंय। नेमके हे ठेके कोणाचे आणि त्यांची सविस्तर माहिती काय हे विचारण्यासाठी संस्था प्रतिनिधी आता आक्रमक झाल्याचं चित्र आहे। गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प स्थळावर संस्था प्रतिनिधींच्या एका मोठ्या गटानं मुख्य प्रशासक संजय कुमार सुद्रिक यांची भेट घेतली। यावेळी एक लेखी निवेदन देऊन 3 प्रमुख संस्थांची कुंडलीच या प्रशासकांकडे मागण्यात आली। त्यामध्ये मुंबईतील कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, पुण्यातील गोकुळ मिल्क सप्लायर्स आणि गायत्री कोल्ड स्टोरेज या फर्मचा समावेश आहे। या कंपन्यांची तातडीनं सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी देखील या प्रतिनिधींनी लावून धरली। या भेटीदरम्यान प्रतिनिधींनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। दूध दराचा उच्चांक गाठला असताना संघावर प्रशासक येणं हे शेतकऱ्यांचं दुर्दैव। आधीच्या संचालकांनी सत्ता पै पाहुण्यांनी राबवली, पण या मंडळाने ती शेतकऱ्यांसाठी राबवली याचा थोडा तरी विचार करा। दर महिन्याला 3, 13 आणि 23 तारखेला मिळणारं दूध बिल हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो अबाधित राहिलाच पाहिजे, असे सवाल यावेळी करण्यात आले। प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्य प्रशासक संजय कुमार सुद्रिक यांनी स्पष्ट केले की आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करणार नाही। दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित हेच आमचं मुख्य ध्येय असेल। तसेच संस्था प्रतिनिधींनी मागितलेली माहिती लवकरात लवकर देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। आता प्रशासकीय मंडळ ही माहिती कधी समोर आणणार आणि गोकुळच्या कारभारातील पारदर्शकता कशी टिकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले। जी मुलं आहेत साहेब त्यांची लग्न होईना म्हणून नंतर साहेब ह्या गोटे गोबा करून साहेब धंदा वाटला साहेब। माझ्या स्वतःच्या 30 गाय आहेत। मी शेण काढतोय, धार काढतोय, त्यामुळे मला चारा आणतोय। तरुण साहेब तरुण काय झालंय, तरुण वर्गाची अशी अवस्था झाली आहे आणि गोकुळवर तरुण मुलांचं भवितव्य आहे साहेब। एवढं ह्या बॉडीने चांगलं आपली संस्था आहे, आपल्यालाच ही संस्था ही जर साहेब गोकुळ टिकलं तर सर्व शेतकरी जगणार आहे, याचं प्रशासकाला आमची विनंती आहे। एवढा यातनं चांगला मार्ग निघावा एवढी दूध उत्पादक हा या संस्थेचा मालक आणि आम्ही ट्रस्टी म्हणून काम करतो। फक्त एवढंच काय झालंय, कार्य जे आहे पांढऱ्या देशी लोक नाही, धारा काढलेले एवढं आमचं निवेदन साहेब काय म्हणतात का ह्यात राजकीय कुठला विषय योग्य नाही आम्हाला मिळावं अपेक्षा आहे। साहेब या सगळ्याचा सारांश एकच आहे, कोल्हापूर जिल्हा एकमेव जिल्हा आहे की इथं शेतकऱ्यांची आत्महत्या होत नाही। याचं कारण एकमेव म्हणजे गोकुळ हा मातृसंस्था आहे, त्याचं संरक्षण करणं आता आपल्या सगळ्यांचं दातृत्व आहे असं माझी इच्छा आहे। आपणच मालक आहात। ऐका साहेब, आम्ही मालक न्याय देतो तुम्ही न्याय देतो तुम्ही आम्ही केअरटेकर आहोत, आपणच मालक। विशेष म्हणजे गोकुळचं 3, 13, 23 तारीख 3, 13, 30 आमच्या संस्थेत जमा होती आणि आमचं वितरण 10, 20, 30 ला होते। ते सुद्धा अजिबात मागे पुढे होणार नाही। नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता आला त्याच्या पाठीमागे ह्या सगळ्या गोष्टी चालल्या तर साधारण किती दिवसात तुम्ही देणार? माहिती घेतो ना आम्हाला लवकर द्या। राजकीय प्रेशर साहेब काय घेऊ नका। मुळात साहेब गोकुळवर प्रशासकच का आला हे हा प्रश्न आमचा विषय नाही। साहेबांनी पहिल्या दिवशी कायद्यातल्या तरतुदीमुळे तांत्रिक प्रशासक आहे काय म्हणजे असं काय त्याच्यामध्ये वेगळा विषय असण्याचं कारण नाही। आणि आपण संस्था आपलीच आहे आणि तीच भावना आमची पण आहे। त्याच भूमिकेतून काम करणार। चला येतो मालगाव साहेब बसते साहेबांची आमची सोसायटी साहेबांची भेट आहे मालगाव साहेबांची। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।